नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता BSc ॲग्रिकल्चरमध्ये आणि अदर डिग्रीजमध्ये सुद्धा हा जो कोर्स आहे तो कॉमन आहे, ज्याचं नाव आहे VSc 121. तर आता सेमिस्टर एंड एक्झाम सुरू होत आहे. त्यात आता VSc 121 जो आहे तो फर्स्ट पेपर आहे तुमचा, आणि त्यात हा कोर्स जो आहे फक्त ॲग्रीसाठीच नाही तर अदर डिग्रीजसाठी सुद्धा आहे. तर हा एक कॉमन कोर्स आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या कोर्सचे जे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहोत. तर मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघण्या अगोदर तुम्हाला या सब्जेक्टची थोडी माहिती देतो. आता हा जो VSc कोर्स आहे हा व्हॅल्यू ॲडिशन कोर्स आहे आणि हा न्यू सिलेबसमध्ये VSc म्हणून आहे. पण ओल्ड सिलेबसमध्ये सुद्धा हा कोर्स जो आहे तो कॉमन होता आणि याचा कोर्स नंबर होता ESDM 231. तर सेम टू सेम तोच कोर्स आहे, जस्ट काही 2-3 टॉपिक जे आहेत ते चेंज झालेले आहे. बाकी जर तुम्ही त्याच कोर्सच्या नोट्ससुद्धा रेफर केल्या याच्या स्टडीसाठी तरी चालेल, कारण सिलेबसमध्ये इतका चेंज नाही झालेला आहे. मोस्टली जशाच तशा गोष्टी या कोर्समध्ये सुद्धा आलेल्या आहे ओल्ड सिलेबसमधनं. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता क्वेश्चन्स बघू. पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन एन्व्हायरमेंटल सायन्स अँड डिस्क्राईब इन ब्रीफ इट्स स्कोप अँड इम्पॉर्टन्स. आता इथे ब्रीफमध्ये मी लिहिलेला आहे, पण एक्झाममध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन विचारलं जाईल. तर हा जो क्वेश्चन जो आहे तो मागच्या क्वेश्चन पेपर्समध्ये 8 वेळेस आलेला आहे, म्हणजे किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. दुसरा क्वेश्चन आहे, डिफाईन बायोडायव्हर्सिटी, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन अँड एक्सप्लेन इन डिटेल अबाउट कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, डिफाईन पोल्युशन, एनलिस्ट टाईप्स ऑफ पोल्युशन, एक्सप्लेन कॉज अँड इफेक्ट अँड कंट्रोल मेजर ऑफ एअर पोल्युशन. आता इथे तुम्हाला वॉटर पोल्युशनबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. म्हणजे त्यानंतर फोर्थ जो क्वेश्चन आहे, एनलिस्ट डिफरंट ॲक्ट्स पास्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट अँड डिस्क्राईब फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. आता हा जो ॲक्ट आहे हा एक मेन ॲक्ट आहे, याच्याबद्दलच मोस्टली क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. नंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, डिफाईन डिझास्टर, गिव्ह डिटेल क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर, एक्सप्लेन इन ब्रीफ अबाउट फ्लड डिझास्टर. हा जो क्वेश्चन आहे हा 4 वेळेस विचारला गेलेला आहे मागच्या क्वेश्चन पेपर्समध्ये. त्यानंतर आहे, डिफाईन नॅचरल रिसोर्स, क्लासिफाय नॅचरल रिसोर्स विथ एक्झाम्पल, गिव्ह इन ब्रीफ इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्ट रिसोर्स. हा सुद्धा क्वेश्चन जो आहे तो 6 वेळा विचारला गेलेला आहे. त्यानंतर आहे, एक्सप्लेन इन डिटेल रोल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. 8वा क्वेश्चन आहे, त्यात आपण AB पॅटर्न घेतलेला आहे. त्यात एमध्ये आहे, डिफाईन इकोसिस्टीम अँड मेन्शन इन ब्रीफ फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम. मग बी फॉर्ममध्ये आहे, एक्सप्लेन इन शॉर्ट अबाउट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. आता 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे, कॉजेस इफेक्ट अँड कंट्रोल मेजर्स ऑफ अर्बन अँड इंडस्ट्रियल वेस्ट. आता हा क्वेश्चन जो आहे तो प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये नाही आलेला आहे, पण हा एक आपण सिलेबस कॉपीमधनं घेतलेला आहे. आता आपण सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघू. त्यात 2 मार्क्स असतात प्रत्येक क्वेश्चनला. त्यात पहिला आहे, डिस्क्राईब इन शॉर्ट लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. त्यानंतर आहे, एक्सप्लेन इन ब्रीफ अबाउट इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन. 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब इन ब्रीफ द क्लासिफिकेशन ऑफ द सॉलिड वेस्ट. मग आहे, रोल ऑफ आर्म्ड फोर्सेस इन डिझास्टर मॅनेजमेंट. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. मग 6वा जो क्वेश्चन आहे, रोल ऑफ सेंट्रल अँड स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन इन डिझास्टर मॅनेजमेंट. तर हे काही क्वेश्चन्स होते विद्यार्थी मित्रांनो सेक्शन A आणि B मधले. आता आपण शॉर्ट नोट्स बघू. त्यात आहे, ग्लोबल वॉर्मिंग, ॲसिड रेन, वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर, ग्रीन हाऊस इफेक्ट, इकोलॉजिकल पिरॅमिड. हे झाले शॉर्ट नोट्स. त्यानंतर आता इथे काही डेफिनेशन्स आहेत ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. ॲटमॉस्फिअर, फूड चेन, इकोलॉजी, फूड वेब, इकोलॉजिकल सक्सेशन, बायोटा स्पेसिस, लेंटिक एफॉरेस्टेशन, डेझर्टिफिकेशन. त्यानंतर या कोर्समध्ये फुल फॉर्मसुद्धा विचारले जातात. आता ते फुल फॉर्म तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ते VScच्या कोर्समध्ये येतील तुम्हाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोर्स आहे हा एक असा कोर्स आहे, यात आपण जर मनाने काही ॲन्सर्स लिहिले तरी चालतील. आता सपोज तुम्हाला कंट्रोल मेजर विचारले पोल्युशनचे, तर त्या गोष्टी तुम्ही मनाने लिहू शकता, किंवा रोल ऑफ इंडिव्हिज्युअल इन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, असे काही क्वेश्चन जे असतात ते मनाने तुम्ही लिहू शकता. आणि या कोर्समध्ये तुम्हाला एकदमच खूपच कॉन्सेप्च्युअल गोष्टी लिहाव्या नाही लागणार, काही गोष्टी तुम्ही मनानेसुद्धा लिहू शकता. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो VSc 121 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स. आता हेच क्वेश्चन एक्झामला येतील याची 100% तर गॅरंटी नाही, पण हे प्रोबेबल क्वेश्चन्स आहेत जे प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये आले आणि काही सिलेबस कॉपीमधनं आपण वेटेजनुसार यांना कॅल्क्युलेट केलं की हे क्वेश्चन येऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट.